एसके बरोबर एक अतूट नातं ज्यांनी बनवलंय अर्थातच नाव आहे जयेश भोसले सर आणि त्यांचा आवाज पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होतात संतोषजी देसाई सर यांचा आणि अगदी त्याच वेळेला निलेजी मर्डेकर सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत होता. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत व आयोजित भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2024 चा हा अभूतपूर्व रणसंग्राम आपण पाहत आहोत. एक दिवसीय स्पर्धा. चला विनंती करूया दोन्ही संघांना आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. आपला एक एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येणं गरजेचं राहील, याकडे लक्ष आपण वेधूयात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल झाले आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती निलेश दाखल झालेला पाहायला मिळतं, तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश देठे आणि त्याच्या साथीला शुभम. चेक मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आमचे सहकारी मित्र आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम ज्यांचं आहे अर्थातच आदरणीय रवींद्र दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं मंचावरती हार्दिक स्वागत आणि आयोजन समितीच्या माध्यमातून त्यांचाही आम्ही सन्मान करतोय. राजेश देसाई यांना विनंती करतो आपण पुष्पगुच्छ घेऊन या, आपण सन्मानित करूया. आदरणीय रवींद्र दळवी साहेब यांना सन्मानित करूया. सन्माननीय रवींद्र दळवी साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. अर्थातच प्रत्येक स्पर्धेला त्यांची उपस्थिती नेहमी आम्हाला लाभत असते आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच रवींद्र दळवी साहेब. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल उसळी घेणारा, फुंकर मारणारा, थेट यष्टांचा वेध घेणारा यष्टिरक्षकाच्या हाती जाऊन विसावत असताना पाहायला मिळतोय. निलेशने पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती इथे टाकलाय. खुसखुर्द नित्र टीम प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आणि एक उसळी घेणारा चेंडू जो यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पहिला बॉल निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने सुरुवात झाली आहे या मॅचची. पुढचा बॉल यावेळेला देखील थेट शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज कोणती मुभा देत नाहीये फलंदाजाला, कोणती संधी द्यायची नाही, हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थेट शरीर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. निलेशच्या माध्यमातून संधी जास्तीची द्यायची नाहीये, याचं कारण देखील तेच आहे की धावा निश्चित पाहायला मिळतील या मैदानावरती. हा बॉल कट केलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे जिथे चेंडू ओलांडेल सीमारेषा, धाव मिळतील त्याच्यावर. हा आला चौकार. सतीशच्या बॅट मधून एक चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक मिनिट. मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान या ठिकाणी देतोय आम्ही आणि आदरणीय दीपकदादा पाटील साहेब आहेत, इम्रान सर आहेत, टॉनी मडवी सर आहेत आणि या सर्वांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान देऊया. सेमीफायनल ज्यांनी गाजवली 49 धावा तब्बल कुठल्या आणि आदरणीय आमचे दीपकदादा पाटील साहेब यांनाही त्यांची बॅटिंग आवडली. मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान देतोय आपण मित्रांनो. जोरदार टाळ्या द्या प्लीज सुनील साठी. क्या बात आहे, अप्रतिम बॅटिंग केली. पुन्हा एकदा थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल. इम्रान सर आपलंही, टॉनी मडवी सर आपलंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे जाऊया. पुढचा चेंडू हा देखील खाली राहिला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, दूरहून चेंडू वरती येईल. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात आल्या. धावा मिळतील त्या दोन. संघाची धावसंख्या 6 धावा धाव फलकावरती आहेत. सुनीलने मागील मॅच मध्ये 49 धावांची खेळी 11 बॉल मध्ये केली. परंतु त्याच्या खेळीतील एक वैशिष्ट्य ज्याने मांडीवरती जी थाप त्याने मारली होती
लेपंगा कबड्डीची आठवण त्याने करून दिली. हा बॉल पुन्हा एकदा खोलात. या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्यात त्या 6. विकेट जरूर मिळू शकलेला नाही आहे गोलंदाज, परंतु यष्ट्यांचा वेध घेणारी गोलंदाजी, बॉडी लाईन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि म्हणून की काय धावा तितक्यासा पाहायला मिळालेल्या नाही आहेत. केवळ 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. च्या माध्यमातून एक मधुर गवळण ऐकल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये वळतो आहोत, जिथे 6 धावा धावफलकावरती आहेत. संदीप आला गोलंदाजी मार्कवर. हा बॉल रीच मध्ये होता, आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पहा, ज्या पद्धतीने डेडिकेशन लेवल पाहायला मिळाला. चौकार, धाव मिळतील त्याच्या रॅक्सच्या कव्हरला. चौकार येतोय. एक चांगला स्ट्रोक शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. उजव्या ऐसीच्या बाहेर रीच मध्ये होता बॉल, त्याला आउट ऑफ रीच केला, चौकार ठोकला. संघाची धावसंख्या 6. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या. हा बॉल खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता बॅटरसाठी. चेंडू खाली राहतोय. ड्रिल करून शुभम इथे दाखवतो की बॉल एक सरप्राईज पॅकेज पाहायला मिळाला. त्याने अपेक्षा केली होती की बॉल उचलीचा येईल, परंतु या खेळपट्टीने रंग बदललेत. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. धावा धावफलकावरती मापक आहेत. केवळ 10 रन्स हव्यात, धावा यायला हव्यात, प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न तुम्हाला शर्तीचे करावे लागणार आहेत. हा बॉल खोलामध्ये ऑन साइडला खेळलेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, एकापेक्षा जास्तीचे काही नाही आहे. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण या मैदानावरती या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कारण तसंच आहे, कारण बाउंड्री लाईनवरती फैलावलेलं विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लोड फुल टॉस ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावफलकावरती धावा या षटकाराच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शेवटची फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच. उजव्या बाहेर कट केला, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. नशिबाने 7 पाहना किती चांगली दिली. क्षेत्ररक्षक स्किड झाला, परंतु चेंडू थेट त्याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धाव मिळते 1. संघाची धावसंख्या 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅच थोड्याच वेळामध्ये मालतपूर JHKM बोरगाव त्यांच्या अगेन्स्ट खेळेल. खोलात टाकला, हेलिकॉप्टर फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शुभमच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. मॅच दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधी आहेत. मालतपूर JHKM बोरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल कैलासवासी बाळासाहेब दादा स्मृती कोंडिवली आणि कुसगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्ष वेधी आहेत. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा त्या 24. 2 षटकांचा खेळ इथे संपला. 24 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल लोड फुल टॉस, आडवा बाटणं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे.
क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चुकलं, धावा मिळतील त्या 4. या बॉलवरती आला चौकार. काय थाटात स्वागत केलंय, कारण आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये सतीशच्या बॅट मधून निघणारा हा चौकार जणू काय हे सांगून गेला, स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना त्याने चौकार ठोकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, धावा इथे मिळतील त्या 2. तिहेरीचा प्रयत्न व्हायला हवा आणि तिसऱ्याचा प्रयत्न देखील होतोय. शुभमने जोखीम घेतली, ठाऊक आहे रन्स बनवाव्याच लागतील, धावा मिळतील त्या 3. परंतु वन शॉट इथे केवळ 2 येतील. संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. दुष्काळात 13वा महिना, कारण इथे धावा महत्वाच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक धाव महत्वाची असताना इथे केवळ 2 आल्यात. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. शॉट फाईन लेग रिजन मध्ये. शुभमच्या बॅट मधून सिंगल डबल्स जास्तीचे खेळले जात आहेत. सुरुवातीला आक्रमक वाटणारा शुभम आता मात्र शांत संयमी खेळ करतोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. इथून टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावे लागेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, उसळी घेतली आहे. इथे गोलंदाजाला पुन्हा दंडित करण्यात येईल. अवांतर धाव, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पाडेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 32. एक धाव किती महत्वाची आहे पहा ना. मुंबईची लाईफ लाईन आपण लोकलला संबोधतो, परंतु क्रिकेटची लाईफ लाईन हे सिंगल आणि डबल आहे. स्कोरबोर्ड चालू ठेवावा लागेल, हलत ठेवावं लागणार आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा होता, ऑन साइडला खेळलाय, फाईन लेगला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. मध्ये देखील या संगीताने एक भुरळ पाडली होती गुलाबी साडीने, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना सतीश, यावेळेला देखील आणखीन एक सतीशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक चौकार. हाईटचे खेळाडू असतात ना, हे नेहमीच बलवानशाली असतात. फुल पॅटर्न स्ट्रोक असतो त्यांचा. आणखीन एक बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगवान, परंतु इथे जो थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय, कॉट बिहाइंड खेळाडू क्रमांक 1 सतीश बाद. त्यावरती ज्यांचं आगमन होतंय, अर्थातच अजिंक्य तारा पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरखिंड तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश शेठ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर घनसोली विभागातील एक लोकप्रिय समाजसेवक आदरणीय जुल्फीबाई कुरोशी यांचंही आगमन या ठिकाणी होतंय, त्यांचंही मनापासून स्वागत. त्याचबरोबर समाजसेवक घनसोली आदरणीय संदीप दादा तनपुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर समाजसेवक घनसोली आदरणीय सतीश केदारी साहेब यांचंही मनापासून स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
शेवटच्या षटकाला होती सुरुवात. हा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 41. मागील मॅच मध्ये 43 हव्या होत्या. सुनीलने जी काय बॅटिंग केली ना, मला वाटलं त्याच्या नाश्त्यालाही त्या धावा पुरल्या नाहीत. 11 बॉल मध्ये त्याने 49 बनवल्या. सामना अक्षरशः संपवला. या मॅच मध्ये शुभम अजूनही उभा आहे. त्याला बॅटिंग करावी लागेल. उजव्या सीच्या बाहेर आणखीन एक दिशाहीन हा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन तुम्हाला कुठे ना कुठे थांबवावा लागणार आहेत. या अतिरिक्त धाबा तुम्ही देऊ शकत नाही. संघाची धावसंख्या 42. धाबा धावफलकावरती आहेत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट. नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क ओम साई MTCच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बॉल डाऊन दी ग्राउंड. शुभमच्या बॅट मधून ओव्हर दी बॉलर हेड. साइड स्क्रीनच्या अगदी समोर षटकार. चेंडू स्लॉट मध्ये आला. त्याला आउट ऑफ दी प्लॉट पाठवलाय. षटकार आलाय. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलेला हा स्ट्रोक. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते 48. धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ शेष आहे या पूर्वार्धातील. पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू उजव्या सीच्या बाहेर हा पाहायला मिळाला. यष्टिरक्षक असताना खिटून उभा आहे. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल. गोलंदाजी मार्क वरती अमोल आल्यानंतर त्याने 2 चेंडू एक चेंडू चांगल्या धाटणीचा पाहायला मिळाला. षटकारानंतर कमबॅक चांगला आहे. पुढचा बॉल. यावेळेला देखील लांब लचक उत्तुंग आकर्षक अद्भुत अविश्वसनीय आकर्षक आणि येणारा हा षटकार. या षटकाराच्या मदतीने 55 धावा धावफलकावरती आहेत. हलगीच्या तालावरती इथे बॅटिंग करतोय की काय शुभम. लोड फुल टूज. इथे मात्र हताश असेल. हा फटका चांगला यायलाच हवा होता. शुभम दुहेरीसाठी पलटलाय. जोखीम त्याने घेतली आहे. ही रन्स महत्वाची आहे. त्याला ठाऊक होतं आणि अर्थात ही धाव कंप्लीट करत असताना स्वतःची विकेट केली आहे. सतीशने सॅक्रिफाईस रनआउटच्या स्वरूपामध्ये. तो झाला इथे बाद. धावा धावफलकावरती आहे. 2 खेळाडू बाद झालेत. शुभम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याचा टान्स पाहिल्यानंतर लेदर बॉलचा दांडगा अनुभव त्याला असावा. बॅकफुटला आल्या. डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. दोन्ही क्रिकेटमध्ये या रीतीचे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर हे हल्लीचे खेळाडू देत असताना पाहायला मिळालेत. आणि नेत्र दीपक बॅटिंग शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावरती. 2 खेळाडू बाद. शेवटच्या षटक प्रगतीपथावर अमोल. शुभमच्या अगेन्स्ट हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. 61 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल 29 वरती नॉट आउट खेळतोय शुभम. त्याच्या रबर बॉल क्रिकेट कारकिर्दीमधील एक बेस्ट नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. लेदर बॉलचे क्रिकेटर हे नेहमीच रबर बॉल चांगले खेळतात. हा बॉल देखील मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल परंतु सिंगल आली. दुहेरीसाठी पलटलेत. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येतात त्या 2. तिहेरीसाठी देखील पलटलाय शुभम. मैदानाच्या आतमध्ये तिसरी धाव होईल का. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यात आली आहे. दिवसा ढवळ्या हातात तोंडाशी आलेला घास इथे हिरावलाय आणि धावांची केली आहे चोरी. धावा मिळाल्या त्या 3. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 64 धावा धावफलकावरती आहेत. 65. हॅलो.
थँक्यू सो मच. टॉस आम्ही करणार आहोत. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना मात्र मी विनंती करतोय आपण या प्लीज. टीम मालतपूर बोरगाव आणि टीम कैलासवासी बाळासाहेब दादा स्मृती कोंडवली कुसगाव. चला दोन्ही टीमच्या कॅप्टननी या. आम्ही टॉस करतोय मुख्य व्यासपीठावरती. तत्पूर्वी काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेतोय आयोजन समितीच्या माध्यमातून. स्वर्गीय विजयदादा स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 1 आहे. गोगवे गावच्या माध्यमातून येणारी ही स्पर्धा आणि या मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. अजिंक्य तारा पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब कोपरखेडणे तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुरेश शेठ शिंदे साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय गोविंद मामा भोसले यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार गोगवे गावच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय सुरेश शेठ शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर घनसोली विभागातील लोकप्रिय समाजसेवक जुल्फीबाई कुरोशी यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. श्री ज्ञानेश्वर दादा कदम यांना विनंती केली जाते, गोविंद मामा भोसले यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर समाजसेवक घनसोली विभाग आदरणीय संदीप तनपुरे साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. ज्ञानेश्वर कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आदरणीय सतीश केदारी साहेब समाजसेवक घनसोली यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सतीश दादा केदारे साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय समाजसेवक अनिल मर्डेकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान केला जातोय. अनिल मर्डेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सामन्याला सुरुवात करा पंचांना विनंती केली जाते. त्याचबरोबर वाई तालुका आणि वाई तालुक्यातील खऱ्या अर्थाने एक नामवंत लेजेंड खेळाडू आदरणीय सन्माननीय वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अजित श्रीरंगवरे साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सामना सुरू करा पंचांना विनंती असेल. त्याचबरोबर आणखी एक सन्मान केला जातोय. राजू दादा संगपाळ युवा कार्यकर्ते यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. राजेश देसाई यांना विनंती आहे की हा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते आपण राजू संगपाळ एक युवा कार्यकर्ते आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब आणि यांचे युवा कार्यकर्ते राजू संगपाळ यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सामन्याला सुरुवात करा आपल्याला विनंती असेल पंचांना. त्याचबरोबर आमचे बंधू सुभाष दादा कदम आपल्याला विनंती केली जाते मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर मच्छिंद्र दादा कदम बाबू दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. सुरेश सुर्वे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संदीप बिरामणे यांच्यासाठी हे पारितोषिक त्यांनी लावलंय. त्याचबरोबर राजेश धुमाळ बीसीसी संघाचे लेजेंड खेळाडू आपल्याला विनंती केली जाते मुख्य व्यासपीठावरती या. पंचांना विनंती केली जाते की सामना सुरू करा. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि आवाज ऐकूया जयेश भोसले सर यांचा. धन्यवाद. 65चा पाठलाग संदीप बिरामणे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये रणजित पाहायला मिळतो. शुभम पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. शुभमला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना इथे पाहायला मिळेल. वाईट +1 अशा स्वरूपामधून धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे मॅचची. उत्तरार्धाची सुरुवात होत असताना पाहायला मिळते.
नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येतं. पुढचा चेंडू यावेळेला आडवा बॅटने पहिला बॉल फेस करत असताना रणजीतच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पार्क केला पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. दिली फुलरलेनचा बॉल रीच मध्ये आला आणि रणजीतच्या बॅट मधून लिलया त्याने षटकार ठोकला. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एमटीसीच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहोत आणि एमटीसीचा कॅमेरामॅन खोनी गावाची आन बान शान. धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात विदाउट लॉस. रणजीतला आपण 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. रणजीतला आपण स्ट्राइक रेंज वरती पाहतोय. उजव्या सीच्या बाहेर हा चेंडू देखील पुन्हा एकदा टाकावा लागतोय की काय. गोलंदाजाला सूर गवसलेला नाही. अतिरिक्त धावा इथे येत असताना पाहायला मिळत आहेत शुभमच्या माध्यमातून. हा बॉल वाईड आहे. वाईड +1 अशा धावा पुन्हा एकदा मिळतील. त्या 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शुभमने केवळ अद्याप एकंदरीत 1च चेंडू हाताळलेला आहे. 1 बॉल मध्ये 11 धावा त्याने खर्च केल्यात. केवळ एका बॉल वरती 11 धावा. हा चेंडू देखील पुन्हा एकदा टाकावा लागेल. एका चेंडू मध्ये 12 धावा खर्च करणं हाही एक या स्पर्धेतला विक्रम आहे. या स्पर्धेमध्ये अर्ध्या षटकासाठी 1 बॉल 5 हव्या असताना क्षितिजने 5 धावा पळून पूर्ण केल्या. हाही विक्रम पाहायला मिळाला. 87 धावा बनताना पाहायला मिळाल्या. एका बॅटरने 43चा पाठलाग करत असताना केवळ एका बॅटरने 11 बॉल मध्ये 49 कुटत असताना संघाला विजय मिळवून दिला. हाही एक विक्रम पाहायला मिळाला. अनेक विक्रम घडली आहेत. एका बॉल वरती 12 आल्यात. हा बॉल डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल निसटला. संदीप सारख्या बॅटरला इथे जीवदान मिळत असताना पाहायला मिळत आहे. संघाला धाव मिळाली ती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. संदीप बिरामने रणजीतच्या बॅट मधून 1 षटकार आणि 1 सिंगल 7 धावसंख्येवरती 2 नॉट आउट खेळतोय. संदीप बिरामने इथे आपला अकाउंट ओपन करत असताना त्याला आपण पाहतोय. शुभम पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. फिंगर रोल केली. फ्लाइट दिली बॉलला. तिथे आपण पाहिलं उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल टाकला होता. स्किच झाला. शरीरावरती आधायला धाव मिळणार नाहीये. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या तिथे आपण पाहतो आहोत. 13 धावा धावफलकावरती आहेत. विकेट मिळवाव्या लागतील कारण या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रतिस्पर्धी देखील तितकीशी प्रयत्नशील राहील. या मैदानावरती धावा बनतात बनवणारा हवा. पुढचा बॉल शुभम. रणजीत साठी हा चेंडू बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ 1 सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. कॉन्सन्ट्रेट केलं सिंगल वरती. सिंगल्स आणि डबलने मॅच चालू ठेवायची. गेम ऑन ठेवायचा हा प्रयत्न इथे पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. 65चा पाठलाग 16च्या आस्किंग रन रेटने. हा बॉल कमी गतीने पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे परंतु अगदी बॉल सोबत रेस लावली होती. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला रबर बॉल वरती परंतु तिथे धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 16 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटर लोक आणि फुटबॉल एक मोठी सांगड राहिली आहे कारण खेळाडूंनाही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण फुटबॉलने प्रॅक्टिस करताना पाहिलंय. पुढचा चेंडू यावेळेला स्लाइडली ऑफ साइडला मिळालेला बॉल ऑन साइडला खेळलाय. सीमारेषेच्या बाहेर संदीप बिरामणेच्या बॅटमधून षटकार.
खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती आहेत. 65 चालू आहे. पाठलाग दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस सुर्वे साहेब यांच्याकडून 500 रुपये लागू झाले आहेत. बॅटर संदीप बिरावणेला काय स्ट्रोक आला त्याच्या बॅट मधून. सतीश देठे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अतिरिक्त धावांचा कुठे ना कुठेतरी बॉलिंग करणाऱ्या टीमला श्राप आहे की काय. अतिरिक्त धावा इथे बहाल करण्यात येत आहेत. खुर्द नित्रळ या टीमला आपण पाहतो. आणखीन एक चेंडू उजव्याशीच्या बाहेर आहे. आणखीन एक धाव अवांतर स्वरूपाची येते. केवळ पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि त्याही अतिरिक्त जास्तीच्या. अतिरिक्त धावा ज्या जास्तीचे येत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोलात पांचांकडे अपील लेग बिफोर. खेळाडू प्लम्प रणजित बॅक टू द पॅव्हेलियन. च्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेट या रबर बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये संतोष सर खूप साऱ्या गोष्टी घडल्या. परंतु एक गोष्ट आवर्जून जी घडली ती आहे KSK ची कार्यकारिणी मंडळ बदललंय आणि या कार्यकारिणी मंडळालाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात पुढील 3 वर्षासाठी. मला वाटतं भारतीय आणि महाराष्ट्राचं राजकारण हे 5 वर्षाचं असतं, परंतु KSK मध्ये 3 वर्षाची कार्यकारिणी असते आणि या कार्यकारिणीलाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. हा बॉल फटका चांगला बॅकफुटला येत असताना या फटक्यामध्ये वजन धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. काय षटकार पाहायला मिळाला. ऑन साइडला बॅकफुटला येत असताना यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दरेगावचे सुपुत्र एक मराठी उद्योजक आणि KSK चे माजी अध्यक्ष आदरणीय विजयदादा शिंदे साहेब, दरेगावचे सुपुत्र ज्यांचं आगमन होत असताना व्यासपीठावरती आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रतिष्ठित नागरिक दरेगावचे आणि मराठी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं आदरणीय विजयजी शिंदे साहेब यांचं देखील आगमन होत असताना व्यासपीठावरती. शिंदेसाई महाराष्ट्र राज्यामध्ये आणि शिंद्यांचंच आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे स्वतः पुतणे देखील आहेत. पुढचा बॉल सतीश संदीप साठी. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. एक्स्ट्रा रन संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 आपण पाहत आहोत. एक्स्ट्राचा भडीमार कुठे ना कुठेतरी थांबवायला हवा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत या येणाऱ्या एक्स्ट्रा रन्स. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लाईट दिली लोअर फुल टॉस. आकर्षक अद्भुत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन षटकार ठोकले संदीप बिरामणेने. हा चेंडू डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. नो बॉल. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आदरणीय सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वेट साईड जास्त आहे. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. फ्रीजचा बॉल. उघड्या डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. स्ट्राइक वरती बॅटर यावेळेला अक्षयला आपण पाहतोय. एका बॉल वरती त्याने षटकार ठोकलाय. 600च्या स्ट्राइक रेटने तो खेळतोय.
41 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 65चा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल लोअर फुल टोस फ्री हिटचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. धावा इथे मिळतील त्या 2. तिहेरीचा कोणताही प्रयत्न झालेला नाही आहे. मागील 2 मॅच मध्ये आपण अक्षयजी कदम एकंदरीत पाहिलं ना, उत्तरार्धात दाखल 43चा पाठलाग करायचा आहे आणि 2 षटकांमध्ये 43 बनतायत. मागील मॅच मध्ये देखील 43चा पाठलाग करायचा होता. 11 बॉल मध्ये 49 बनल्या. या मॅच मध्ये अजून 2 षटक संपलेले नाही आहेत. धावफलकावरती धावा आणि धावा पाहायला मिळतात. 47 बनतील या चौकाराच्या मदतीने. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. जिथे 47 धावा धावफलकावरती आहेत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने KSK म्हटलं की एक नाव नेहमी सातत्यपूर्व येतं, किंवा जावली महाबळेश्वरचं क्रिकेट म्हटलं की एक नाव येतं, ते म्हणजे विजय शिंदे दरे. क्रिकेट ज्यांच्या नसानसामध्ये आहे आणि अगदी मी 10वी ते 12वी मध्ये असल्यापासून अगदी विजय शिंदे आणि आमची मैत्री आहे आणि एकत्र बरेच क्रिकेट खेळले. ते गोगव्यामध्ये आलेत, सोळशी पट्ट्यातलं बरेच क्रिकेट त्यांनी खेळलंय. कांदाटी विभागामध्ये क्रिकेट खेळले. दोन्ही तालुक्यामध्ये क्रिकेट खेळले. खऱ्या अर्थाने KSK 2016ला स्थापना झाली. 19 मध्ये खऱ्या अर्थाने विजयदादा शिंदे यांना आपण अध्यक्ष केलं. आज आपल्या मुख्य व्यासपीठावरती येत आहेत आणि आनंद होतोय की आज खऱ्या अर्थाने ते गोगवे गावच्या स्पर्धेला येतात, कारण गोगवे गावावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय. गोगवे गावामधली कोणतीही स्पर्धा असो, मग गावी असो किंवा मुंबईमध्ये असो, अनेक स्पर्धा विजयींनी या ठिकाणी अटेंड केल्यात. आणि आजच्या या स्पर्धेला खास करून आपल्या KSKचे माजी अध्यक्ष आणि आमचे जिवलग मित्र विजयदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या गोगवे गावच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. श्री लक्ष्मणदादा देसाई यांना मी विनंती करतो, आपण करूया आदरणीय विजयदादा शिंदे माजी अध्यक्ष KSK यांचा आपण सन्मान करूया. अक्षय एक फोटो काढ ना. अक्षय तर आपण विजयदादा शिंदे आमचे जिवलग मित्र. कॅमेरामॅनला मी विनंती कर, 1 मिनिटासाठी कॅमेरा आमच्या दिशेने मूव्ह करा. MTC लाईव्ह KSKचे माजी अध्यक्ष आणि अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्राचा विकास ज्या पद्धतीने चाललाय, आदरणीय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब एक डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पाठ जर आपण पाहिला तर अगदी महाबळेश्वर आणि जावलीचा विकास जो अगदी 25 ते 30 वर्ष आपण जर पाहिला जो पाठी राहिला होता, मग अगदी रस्त्याचं कौतुक सातत्यपूर्व प्रत्येक अगदी गावकऱ्याकडून केलं जात आहे. जो महाबळेश्वर ते तापोळा रस्ता होतोय, ब्रिजचं काम सुरू आहे. खऱ्या अर्थाने सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आपल्याला सर्वांना कौतुक करावं लागेल. आणि त्यांचेच पुतणे आमचे जिवलग मित्र विजयजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं शतशः आभार. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 ऑन दी बोर्ड. 65चा करायचा पाठलाग. अशा परिस्थितीमध्ये धावांची बरसात होत असताना पाहायला मिळाली आहे. श्रीकांत आला आणि श्रीकांत नेहमी अवांतर धावा खर्च केल्यात. लोअर फुल टोस ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. पुन्हा एकदा ती चूक नव्हे तर ही होते घोड चूक. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. टीमला ना मला वाटतं केवळ 65 नाही 165 मारावा लागतील जर अशी क्षेत्ररक्षण करायचं असेल तर. हा बॉल देखील आणखीन एक सीमारेषेच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले आणि संदीप बिरावणेच्या बॅट मधून आला हा 3रा उत्तुंग षटकार. बनला 3ची आवश्यकता. सामना फिनिश केला. 4 षटकार ठोकलेत संदीप बिरामणेने. 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस या आपण सुर्वे साहेब यांना आमंत्रित करूयात. आलिंगन घेण्यासाठी दोन्ही हात फैलावत असताना ते पुढे सरकत असताना पाहायला मिळतात. या सुर्वे साहेब कॅश प्राइज जमा करा 2000 रुपये आणि थँक्यू सो मच. बिरामणेला आपण ते कॅश प्राइज देणार आहोत. थँक्यू सर. दोन्ही टीमना विनंती करतो, दोन्ही वाईच्याच टीम आहेत, आपल्याला विनंती केली जाते मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 3 षटकांचा सामना आहे. अगदी हा सामना फास्ट खेळवा अशी आपल्याला विनंती असेल. आपल्यासोबत या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती विजयदादा शिंदे आमचे जिवलग मित्र आहेत आणि
जर आपण विचार केला ना, जावली महाबळेश्वरमध्ये सूत्रसंचालन